तू आमंत्रण दिलंयस ना मला, मी नक्की येईन. वाटल्यास मदतीला सुद्धा येईन. दोन मिनिटं बोलत होतो, वेळ आहे तुझ्याकडे? काय झालं या घरामध्ये ज्या गोष्टी घडत चालल्यात ना त्या? सॉरी, मी इयरफोन्स लावून गाणी ऐकत होते, मला नाही ऐकू आलं. काय म्हणत होतात? हेच म्हणायचं होतं मला. सगळ्यांना तुझ्याशी बोलायचं असतं घरात, पण काही कारणाने तुला ऐकू येत नाही. सॉरी, मला काही कळलं नाही. काल जे काही झालं ना बाबा, घरामध्ये, माझं काहीच चुकलं नव्हतं. तुम्ही जर मला हे ऐकवायला आला असाल तर. मी म्हटलं तसं नाही ना. गुड. शांतपणे म्हणूया थोडं. आय सॉरी. खरं सांगू तुम्हाला बाबा, मला ना आता असं वाटायला लागलंय की माझ्यापासून एक कोणीच नाहीये. म्हणजे खूप चिडचिड होते बाबा, आणि राग आला ना की तो मला मनात नाही ठेवता येत. जर मला असं वाटलं की समोरचा माणूस माझ्या मनाविरुद्ध वागतोय तर सगळा राग त्याच्यावर निघतो आणि सगळं मनातलं बोलून टाकते, वाईट असलं तरी. उत्तम आहे की. अगं असंच असलं पाहिजे, कारण राग तसाच ठेवला ना मनात तर मनाचा प्रेशर कुकर होतं, बाकी काही नाही. आता हे तुझं झालं ना बोलून, मग आता समोरच्याचा जरा विचार कर. आता तुझी बहीण, तुझी काकी, तुझी सासू काय आहे, त्या बोलतात तुझ्याबद्दल, पण एक तर तुला ऐकू येत नाही किंवा आलं तर काहीतरी वेगळंच ऐकू येत. तर ते कानात घाल. हे असंच ऑन करायचं ना. आता मी जे काय बोलतोय तुला ऐकू येतंय? हे झालंय आता आपल्या घरामध्ये. त्यांना तुझं कौतुक आहे, पण तुझ्या मनातल्या रागाने तुला काही ऐकूच येत नाही. आता याच्यावरती उपाय आहे. फक्त एकदा त्यांना सॉरी म्हण. काय तो दुसऱ्या भाषेतनं घेतलेला शब्द आहे, पण गंमत आहे त्या शब्दात. एकदा म्हणून बघ, सगळा राग, चिडचिड सगळं बंद होईल. आणि त्यानंतर जे तुला मिळेल ना ते फार ग्रेट असेल. हा, आता तुला काय ऐकायचं ते ऐक, कारण मला तुला जे काय ऐकवायचं होतं ते झालंय. लेक्चर इज ओव्हर. बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.